नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी अंतर्गत पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जात आहेत। म्हणून आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे। संलग्न आहे हे कसे तपासावे, नसेल तर ते संलग्न कसे करावे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुमचे बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला तुमचे बँक खाते आधार क्रमांक संलग्न म्हणजेच सीडिंग झालेले आहे किंवा नाही हे कसे तपासावे याविषयी माहिती आपण पाहूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करा आणि गूगलमध्ये uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मराठी भाषा निवडा। मराठी भाषा निवडल्यानंतर डाव्या बाजूवरील कोपऱ्यात असणाऱ्या 3 आडव्या रेषावर क्लिक करा। त्यानंतर उघडलेल्या मेनूतील प्रथम पर्याय माझा आधार यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर एक ड्रॉप डाऊन मेनू येईल, त्यातील 3ऱ्या क्रमांकाचे पर्याय आधार सेवा निवडा। आता त्यानंतर उपलब्ध पर्यायापैकी 6व्या क्रमांकाचा पर्याय आधार लिंकिंग स्थिती यावर क्लिक करा। त्यानंतर नवीन उघडणाऱ्या विंडोमध्ये असलेल्या लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा। लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून त्याखाली दिलेला कॅप्चा टाकावा आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करावे। तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल। त्यानंतर आलेला OTP टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करावे। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेस मधील 5व्या क्रमांकाचा पर्याय तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करावे लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग केलेले असेल तर बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असे दाखवेल। जर आपले बँक खाते आधार संलग्न केलेले नसेल तर बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह असे या ठिकाणी दाखवणार आहे। आपला आधार संलग्नचे स्टेटस इनॲक्टिव्ह असेल तर आपले बँक खाते आधार संलग्न कसे करावे याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया। मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण ऑफलाईन पद्धत समजून घेऊया। ऑफलाईन पद्धत अशी आहे, बँकेमध्ये आपल्याला जायचं आहे, त्या ठिकाणी एक फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म घ्यायचा आहे, व्यवस्थित फॉर्म तुम्हाला भरायचा आहे व फॉर्म भरल्यानंतर यावरती सही करायची आहे म्हणजे स्वाक्षरी करायची आहे। त्यासोबत आधार कार्ड आणि पॅन कार्डचा एक फोटो जोडून तुम्हाला तो फॉर्म त्या ठिकाणी द्यायचा आहे। बँकेमध्ये दिल्यानंतर काही दिवसाच्या नंतर तुमचं आधार जो आहे बँकेला लिंक केला जाईल आणि आधार सीडिंग जो असेल तो ॲक्टिव्ह नक्की होऊन जाईल। ही झाली ऑफलाईन पद्धत। आता आपण समजून घेऊया ऑनलाईन पद्धत काय असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आता बघा, काही बँकेकडे ऑनलाईन आधार संलग्नाची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या बँक खात्याला ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्नाची सुविधा उपलब्ध आहे का हे तपासून घ्या। अशी सुविधा उपलब्ध असेल तर बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पुढील कारवाई करून घ्या। धन्यवाद।